कपड्याच्या आतमध्ये अजून एक देह आहे, त्याचं नाव कारण देह आहे. आणि आतमध्ये जो आहे ना तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा मात्र उघडा आहे. श्रीकृष्ण भगवंत या रासलीलेच्या माध्यमातून काय सांगतात, कपडेच नाही, तुमचा दिसणारा जो देह आहे ना तो देह सुद्धा कपडा आहे. आणि जोपर्यंत या देहरूपी कपड्याचा अभिमान तुमचा सुटणार नाही तोपर्यंत भक्तीचे तुम्ही अधिकारीच होणार नाही. किती गोड आहे. म्हणून भगवंताने त्यांच्या कपड्यांचं हरण केलं नाही, नुसतं त्यांच्या अहंकाराचं हरण केलं, त्यांच्या देहाचं हरण केलं. हा देह म्हणजे मी, या देहाला ठेवलेलं नाव म्हणजे मी. भगवंत सांगतात की अध्यात्माची अशी एक स्थिती येते की त्यामध्ये नाव विसरावं लागतं, देह विसरावा लागतो. आणि तेव्हा त्या भगवंताचं मिलन होतं. म्हणून भगवंताने आवरणभंगाची लीला, अध्यात्मामध्ये ज्याला आवरण म्हणतात, तेच चिरहरण लीलेच्या माध्यमातून या गोपिकेचं अज्ञान दूर केलं, अज्ञान रूपी कपडा दूर केला. वर्णन असं आहे महाराज, जेव्हा भगवंताने यांना हे ब्रह्मज्ञान करून दिलं तेव्हा गोपिका, आता केलं तरी आवाज कमी झाला, चालेल इथला तुम्हाला नाही, गोपिका बिना कपड्याच्याच निघाल्या. श्रीकृष्ण भगवंताला सांगायला लागले की आता तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही, आता लाजायचं कुणाला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तुमची दृष्टी अद्वैताची झाली आहे, पण जगामध्ये राहणाऱ्या लोकांची दृष्टी अद्वैताची नाही, चमड्याची आहे. म्हणून कपडे तुमच्यासाठी नाही, जगासाठी घाला. आणि म्हणून भगवंताने प्रसाद रूपाने त्यांना वस्त्र दिले आणि सांगितलं की सगळ्यांना मी माझं दर्शन, आज आहे मार्गशीर्ष महिना आणि शरद पौर्णिमेला मी माझं सगळ्यांना दर्शन देईल रासलीलेच्या माध्यमातून. या सगळ्या मुली आणि यांनी केलेलं जे आराधना आहे, उपासना आहे, ती सुफळ झाली. अजून एक प्रसंग पुढे आलाय. भगवंत वनामध्ये गेलेत आणि एक दिवस भगवंताला खूप भूक लागली. त्या बाजूलाच असलेले काही ब्राह्मण यज्ञ करत होते. गोपाळांना भगवंताने सांगितलं, जा आणि त्या ब्राह्मणांना सांगा की श्रीकृष्ण आणि बलरामांना भूक लागली आहे, काही अन्न द्या. हे सगळे गोपाळ त्या ठिकाणी गेले आणि तिथं असलेले ब्राह्मण पळीनं स्वाहा 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 करत होते. या गोपाळाने सांगितलं, कृष्ण आणि बलराम यांना भूक लागली आहे आणि तुमच्याकडे अन्नाची याचना केली. परंतु ते ब्राह्मण या क्रियेच्या अभिमानामध्ये एवढे गडून गेले होते की साक्षात देव आला तरी त्यांना तो कळाला नाही, त्या बोललेच नाही त्यांच्यासोबत. गोपाळ परत आले, कृष्णा अरे ज्या ब्राह्मणाकडे तू पाठवलं होतं ते बोलले नाही, चाटूने तेल घेत होते आणि टाकत होते त्या चुलीमध्ये, त्यांना काय माहिती ते यज्ञ आहेत म्हणून. श्रीकृष्णाने सांगितलं, एक काम करा तुम्ही आता ब्राह्मणाकडे जाऊ नका, ब्राह्मणांच्या पत्नीकडे जा. कृष्ण देतील का त्या? हो नक्की. पुरुषामध्ये अहंकार असतो, स्त्रिया या भक्तीच्या अधिकारी असतात, जा तुम्ही. हे गोपाळ जेव्हा त्या यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांच्या पत्न्यांकडे आले आणि सांगितलं कृष्णाला भूक लागली आहे, त्या स्त्रियांना एवढा आनंद झाला की त्यांनी चेष्य, लोह्य, भोज्य असे 4 प्रकारचं अन्न केलं. कृष्ण भगवंताला घेऊन जेवण घेऊन त्या गेल्या, त्यांना जेव घातलं. भगवंत म्हटले, तुम्ही मला जेव घातलं, मला तृप्त केलं, मी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो, तुमचं जीवन परिपूर्ण होईल, आता तुम्ही तुमच्या घरी जा. तेव्हा त्या ब्राह्मणाच्या पत्नी म्हणायला लागल्या, कृष्ण आम्ही आता घरी जात नाही बाबा, आमचे नवरे आमचा स्वीकार करणार नाही, कारण त्यांना न विचारता आम्ही आलोय. त्या भगवंताने सांगितलं, तुम्ही घरी जा, तुमच्या नवरा तुमचा तिरस्कार करणार, तुमचे पती तुमचा तिरस्कार करणार नाही तर तुमचा सन्मान करेल. या सगळ्या गोपिका परत आल्या, ब्राह्मणाने त्यांचं स्वागत केलं. ते ब्राह्मण म्हटले, यज्ञ करता करता यज्ञाच्या धुराने आमचे डोळे भरून गेले आणि यज्ञ ज्या देवासाठी करायचा असतो तो देव साक्षात उभा राहिला तरी आम्हाला कळालं नाही. तुम्ही धन्य आहात, तुम्ही धन्य आहात. तुम्ही यज्ञ न करणाऱ्या, तुमच्या ठिकाणी शास्त्राचं अध्ययन नाही, पण तुमच्या हृदयामध्ये प्रेम आहे आणि त्या प्रेमातून तुम्ही भगवंताला ओळखलं म्हणून तुम्ही धन्य आहात. आमच्यामुळे तुम्हाला धन्यता नाहीये, तर तुमच्यामुळे आम्हाला धन्यता प्राप्त झाली आहे. आता यानंतर कार्तिक महिना आला आणि या कार्तिक महिन्यामध्ये सकाळी सकाळी या वृंदावनाच्या घराघरामध्ये लगबग सुरू आहे. घरामध्ये पक्वान्न तयार होत आहे.